नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बळवली पंचक्रोशीतील आंदोलकांच्या मागण्या मान्य, आंदोलन स्थगित। पेन तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील गाव आणि आदिवासी वाड्यांवरील ग्रामस्थांनी सिडको अंतर्गत मेगा इंजिनिअरिंग विरुद्ध केलेले आंदोलन आज आंदोलकांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्यानंतर याबाबतचे लेखी पत्र तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्यामार्फत आंदोलनाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे व उपस्थित बळवली ग्रामपंचायत हद्दीतील बळीराम पाटील, रमेश पाटील व इतर सर्व सहकारी यांना दिले आणि लिंबू सरबत देऊन अखेर बळवली पंचक्रोशी उपोषणकर्त्यांनी उपोषण दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता सोडले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। आपण या शेतकऱ्यांच्यासाठी ते उपोषणाला बसला होता आणि आज आपण उपोषण मागे घेतात। हे उपोषण मागे घेण्याचं कारण काय? आम्ही ज्या 3 प्रमुख मागण्या केल्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी होती की सिडको अंतर्गत जे मेगा कंपनी काम सुरू केले त्यातून जे दूषित पाणी नदी सोडलं जातं ते खाडीत सोडावं। ते खाडीत सोडण्याबाबत लेखी स्वरूपात त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होत आहे म्हणजे मळेवाला असेल, भाजीवाला असेल, कुक्कुटपालन असेल, पशुवाला असेल, ती पण भरपाई पाहणी करून संबंधितांची व्यवस्थित पाहणी करून ते भरपाई करून देणार आहेत। तिसरी महत्वाची आणि सर्वात मोठी मागणी की त्या भागामध्ये जो पाण्याचा तुटवडा झालाय की पाणी गेले त्यासाठी हिटवण्याची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन वरून कायमस्वरूपी पाणी आदिवासी वाड्या, मुंगोशी, बेलवडे, दवंसर, आंबिवली, वळक, बळवीला देण्यात येईल। पाहणी करायची त्याचं त्यांनी टायमिंग दिलं की आम्ही त्याचं फिजिबिलिटी रिपोर्ट बघू आणि ती लाईन टाकण्यासाठी अडीअडचण दूर करून ती टाकून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। हे आश्वासन दिलं हे आम्ही सगळं आता मान्य करून फक्त स्थगित करतोय। जर का या मागण्या झाल्या नाहीत तर आमच्या जर पोटावर पाणी घेऊन आम्हाला जर कायमचं पाणी तोंडचं बनवलं गेलं असेल तर त्यांचं पण ते दूषित पाणी आम्ही बंद करू हे शेवटचं सांगतोय। आणि ते बंद केलं तर यांचं आमच्या हजारो कोटीचं नुकसान होईल हे आम्हाला माहिती आहे आणि ते बंद करणार, नाहीतर यांनी आमची सर्व दिलेली जी मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। त्याचं मोठं आंदोलन भूतो न भविष्यती असं हरीश बेकावडे आणि त्यातल्या भागातील सर्वजण करतील या आज मी तुम्हाला इशारा देतो।